कुणीही म्हणजे त्यांच्या संपर्कामध्ये आले तर सांगा. ते 5,000 कोटीचं काही आहे. मॅडम चर्चा करायला तयार आहे. फक्त मळेकरनीच्या समोर चर्चा करायला. मी काल त्यांचा व्हिडिओ बघितला. ते मन्नूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी म्हटलं की संजय पाटील खोटं बोलतात, 5,000 कोटीचं मी घोटाळा केल्याचा आरोप करतात आणि याच्यावर चर्चा करायला तयार आहेत, मळेकरनीला या वगैरे. मला थोडंसं हसू बी आलं, कारण 2 वेळा आमदार होऊन मंत्रिपद भूषवून राजकारणाचा अनुभव असलेली एक महिला अशा पद्धतीनं बोलणं, कारण हा विषय संजय पाटील खोटं कधी बोलला असता जर संजय पाटलांनं तयार केली असती स्टोरी. तर गृहलक्ष्मी योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप विधानसभेमध्ये चर्चा झाली, त्यामध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश तंगेकर यांनी हा विषय उचलून धरला आणि त्या विषयावरती विधानसभेत चर्चा झाली. आणि मला लक्ष्मी बागांना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही मळेकरणीला या, इकडे या, तिकडे या. मळेकरणी हे आमचं पवित्र हिंदूंचं धर्मस्थळ आहे, ते धर्माचं स्थान आहे. तिथं जर मी आलो, तुम्ही आला, चर्चा झालं तर ते बेळगाव तालुक्यातल्या लोकांच्यासाठी एक मनोरंजनाचा विषय होईल, त्याच्यापेक्षा काय वेगळं होणार नाही. तुम्ही जर खरोखरच खूप चांगले आहात, स्वच्छ आहात, भ्रष्टाचार केला नाही, विधानसभेत सगळं सांगा ना, माहिती द्या. कारण विधानसभेत चर्चा झाल्या. एक मी शिक्षण संस्था चालतो किंवा कुठली बी एखादं ऑर्गनायझेशन असेल तर तिथे एक 400 शिक्षक आहेत किंवा 400 स्टाफ आहेत, त्यांना महिन्याला पगार होत असतो, ते प्रत्येक महिन्याला होत असतो. तसं एखादी योजना सरकार दिल्यानंतर लाभार्थींची पट्टी आहे यांच्याकडं. गृहलक्ष्मी योजनेच्यामध्ये एक 25 लाख महिला असतील कर्नाटकातल्या किंवा 50 लाख असतील. 50 लाख महिलांना तुमची योजना सुरू झाल्यापासून प्रत्येक महिन्यात बँकेत घातलेलं रेकॉर्ड असते. हजर करा ना विधानसभेत. कशाला मी मळस करण्यात येते इथं करणे. अहो, तुम्ही संजय पाटलांना उत्तर द्यायची गरज नाही, तुम्ही कर्नाटकच्या जनतेला उत्तर द्यायचं आहे. तुम्ही स्वच्छ आहात, प्रामाणिक आहात, विधानसभेत सांगा. सगळ्यात उत्तम गोष्ट, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी कशाला वेळ देत आहे. त्यांनी आव्हान दिले की संजय पाटलांनी मळेकरणीत यावं, तुम्ही जाणार? मी तयार आहे हो, पण माझं म्हणणं काय, तिथं जाऊन काय निष्पन्न होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला एका गोष्टीची भीती आहे. मळेकरणीला मी पूर्वी बी गेलो आहे, पुढं बी जाणार, हे सगळ्यांना माहिती आहे. मळेकरणीला गेलो आणि आता ते खरगेंच्या बाबतीत जसं उठवलेत की खोटं, उद्या ते उठवले तर शुद्धीकरण हो तेव्हा म्हणून खोटं नाटं आरोपाने नको माझ्यावरती. त्यामुळं आणि मला उत्तर देऊ नका मॅडम. तुम्ही खूप मोठे लीडर आहात, तुम्ही उत्तर विधानसभेत द्या. तुम्हाला जनतेने निवडून दिले, दुसऱ्यांदा आमदार मंत्री होता, तुम्ही किती स्वच्छ आहात, किती चांगले आहात, हे तुम्ही कर्नाटकच्या जनतेला सांगा. संजय पाटलासारख्या सामान्य माणसाला लाभार्थीची पट्टी यांनी सांगायची, किती लाभार्थी आहेत गृहलक्ष्मी. मग ती लाभार्थी काय महिन्याला बदलणार नाहीत, तेवढ्या लोकांना प्रत्येक महिन्यात घातलेलं रेकॉर्ड. मी समजा आता माझ्या गोमटेश विद्यापीठात 400 शिक्षक आहेत, त्यांचा पगार करतो मी महिन्याला. जानेवारीमध्ये 100 लोकांना द्यायचं, फेब्रुवारीमध्ये 100 लोकांना द्यायचं, मार्चमध्ये 100 लोकांना द्यायचं. असं करत तुम्ही 3 वर्षे काढला आहे. तुम्ही जर 400च्या 400 लोकांना पगार दिला असला तर 400 लोक समाधानी असतात ना. तुम्ही दाखवा ना लाभार्थीची पट्टी आणि हे तुमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, विधानसभेत मांडा. पूर्ण कर्नाटकच्या जनतेला सांगा, संजय पाटीलसारखा वेड्या माणसानं असं काहीतरी माझ्यावर आरोप केला होता, त्याला हे उत्तर आहे म्हणून. आणि संजय पाटील तरी काय आरोप केला म्हणजे संजय पाटील विधानसभेत झालेली चर्चा, जनतेमध्ये चालू असलेली चर्चा, जनतेमधली जी त्यांची मागणी आहे की प्रत्येक महिन्याला आम्हाला जमा होत नाही आहेत, 4-4 महिने जमा होत नाही असं महिला म्हणालेत, ती भावना मी व्यक्त केली आहे. ते जर खोटं असेल तर तुम्ही विधानसभेत सांगावं. मळेकरणीला का नको, तर मी काहीतरी ओघात बोलावं, त्यातलं काहीतरी वाक्य हुडकून काढायचं आणि त्याच्यावरती मीडियाच्या माध्यमातून पूर्ण कर्नाटकभर संजय पाटील महिलांचा शत्रू, महिलांच्या विरोधात वाईट बोलला, अशा प्रकारची सहानुभूती मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे. मी काहीतरी वाईट बोलावं. माझं एवढंच म्हणणं आहे, मी चांगलं बोलतो, वाईट बोलतो, याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा मला अजिबात उत्तर देऊ नको साका. तू काय, मी कोण आहे तुला उत्तर विचारणारा. माझी एवढीच भावना आहे तुमच्यासारख्या मोठ्या राजकारणी लोकांना. विधानसभेत जनतेनं तुम्हाला पाठवलं आहे, त्या विधानसभेत तुमचा लेखाजोखा द्या, आम्ही तुमचं कौतुक करू, तोंड भरून कौतुक करू.